उन्हाळ्यात रोज फक्त हा एक लाडू खा आणि रक्ताची कमतरता, केस गळती, सांधेदुखी आणि थकवा दूर पळवा। आज आपण खूपच पौष्टिक असा लाडू बनवतोय जो हिवाळ्यासाठी खास आहे, शिवाय पोटाला थंडावा देणारा सुद्धा आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। तुपामध्ये काजू, बदाम, मखाने आणि पिस्ता परतून घ्यायचे, काढून घ्यायचे। यामध्ये भोपळ्याच्या, कळिंगडच्या, सूर्यफुलाच्या बिया सुद्धा भाजून घ्यायच्या। यानंतर परत तूप घातलेले आहे। अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं परतून घ्यायचं, काढून घ्यायचं। तुपामध्ये 2 प्रकारचे मनुके परतून घ्यायचे, काढून घ्यायचे। यानंतर परत 1 चमचा तूप घातलाय, 1 वाटी नाचणीचं चाळून घेतलेलं पीठ घातलंय आणि त्याला लागेल तसं तूप घालायचं आणि चांगला कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचंय। यानंतर परत तुपामध्ये 200 ग्रॅम खजूर घेतलेत, बिया काढलेले, ते नरम होईपर्यंत परतून घ्यायचे, काढून घ्यायचे। सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचं, जाडसर अशी ही सुक्या मेवाची पावडर करून घ्यायची आणि नाचणीचं पीठ जे भाजून काढलं त्यामध्येच ती पावडर घालायची। खजूर सुद्धा अशी पेस्ट करून घ्यायची आणि ती सुद्धा यामध्येच घालायची आहे। यानंतर मी काही बिया काढून ठेवल्या होत्या, मनुके त्यामध्ये घालायचे, अर्धा चमचा वेलची पावडर, 1 चमचा खारीक पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असे हे लाडू बनवून घ्यायचे। हे नाचणीचे लाडू आहे ते उन्हाळ्यामध्ये पोटाला खूपच थंडावा देण्याचं काम करतात, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। तुम्ही कधी बनवले नसतील तर या